महाराष्ट्र में होने वाले विधानसभा चुनाव को लेकर तमाम सियासी दल तैयारियों में जुट गए हैं। उम्मीदवारों के नाम तय करने से लेकर चुनावी प्रचार की शुरुआत हो गई है। इसी कड़ी में मुंबई में विपक्षी गठबंधन महाविकास अघाड़ी की बड़ी बैठक हुई, जिसमें शिवसेना यूबीटी के प्रमुख उद्धव ठाकरे, एनसीपी शरद चंद्र पवार पार्टी के प्रमुख शरद पवार, कांग्रेस नेता बाला साहेब थोरात, पृथ्वीराज चौहान और सांसद वर्षा गायकवाड़ समेत कई नेता मौजूद रहे। इस दौरान सभी नेताओं ने अपनी अपनी पार्टी के कार्यकर्ताओं को बिना किसी मतभेद और नोकझोंक के चुनावी तैयारियों में जुटने का निर्देश दिया। इसके अलावा सीएम फेस को लेकर तमाम मुद्दों पर चर्चा हुई। इस दौरान पूर्व सीएम उद्धव ठाकरे ने एमबीए की बैठक में बड़ा बयान दिया है। उन्होंने कहा कि आज से हम लोग मिलकर आगे की लड़ाई की शुरुआत कर रहे हैं और इस लड़ाई में हमारी जीत तय है। सीएम का चेहरा कौन होगा, इस पर उन्होंने कहा कि सभी मुझसे पूछ रहे हैं कि सीएम पद का इस बार चेहरा कौन होगा। यह सवाल मुझसे बार बार प्रदेश के नेता पूछ रहे हैं। मैं कहता हूं शरद पवार और पृथ्वीराज चौहान जी, आप जिसे भी सीएम बनाएंगे उसे मेरा समर्थन है। उन्होंने कहा कि तुम रहोगे या मैं रहूंगा, इस जीत से चुनावी लड़ाई लड़नी पड़ेगी। हम सबको यह शपथ लेना होगा कि हमें उम्मीदवारी मिले या न मिले, इन्हें यानी महायुति गठबंधन को हर हाल में हराएंगे। पहिला प्रथम आपण सर्वांनी एक शपथ घेतली पाहिजे की कोणत्याही परिस्थितीत मी किंवा महाराष्ट्राचं हित, माझ्यापेक्षा महाराष्ट्राचं हित आम्ही जपू। मला उमेदवारी मिळाली नाही मिळाली तरी चालेल, पण यांना खाली खेचू। आणि साहजिकच आहे, आपल्यात काड्या घालणारी लोक आहेत, युतीमध्ये बसलेत। त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? उद्धव ठाकरे होणार का आणखीन कोण होणार? मी आज सगळ्यांसमोर स्वच्छ सांगतो की पृथ्वीराजजी तुम्ही आलात, पवार साहेब तुम्ही आलात, तुम्ही आत्ता तुमच्यापैकी कोणाच्याही मुख्यमंत्री पदाचा जाहीर करा। उद्धव ठाकरेचा त्याला पाठिंबा असेल, या जाहीर करा। कारण मुळामध्ये मी माझ्यासाठी लढतो ही भावना माझ्यात नाहीये। ज्या क्षणी मी मुख्यमंत्री पद सोडलं, ते पुन्हा जे काही लढतोय मी माझ्या स्वार्थासाठी नाही लढत, माझ्या महाराष्ट्राच्या स्वार्थासाठी लढतोय। आणि आजपर्यंत कोणाची हिम्मत झाली नव्हती, ती यापुढे सुद्धा होणार नाही। महाराष्ट्राला झोकवण्याची जो हिम्मत करतो त्याला आम्ही गाडून टाकतो। या इतिहासाची पुनरावृत्ती आम्हाला करायची, गाडून टाकू आम्ही त्याला। त्याच्यामुळे हे जे काय चाललंय, मुख्यमंत्री कोण होणार तर आत्ता जाहीर करा, या सगळ्यांच्या समोर जाहीर करा। आणि मी तुम्हाला पाठिंबा देतो की नाही ते होऊ द्या, सगळे चॅनेलवाले करून टाका जाहीर। मुख्यमंत्री कोण होणार आम्ही बघू, काय करायचं ते आम्ही नाही। पण आणखीन पुढचा धोका सांगतो, जो अनुभव आम्ही भाजपच्या युतीत घेतलेला आहे, त्या अनुभवाची पुनरावृत्ती नकोय मला। आम्ही 20 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष सेना भाजप युती, मग जागा वाटप व्हायचा, मग अशाच बैठका व्हायच्या आणि त्या बैठकांमध्ये जाहीर केलं जायचं की ज्याच्या जागा जास्त येतील त्याचा मुख्यमंत्री। आणि हेच धोरण हे आम्ही एकमेकाच्या पायावरती धोंडे पाडण्यात टाकायचो। कारण तुझ्या जास्त जागा आल्या तर तुझा मुख्यमंत्री होईल, मग तुझी जागा मी पाडणार, माझी जागा तू पाडणार, तो आपली जागा तो पाडणार। मग पाडापाडीच्या राजकारणामध्ये युतीला काय महत्व राहिलं? ज्याच्या जागा जास्त होतील नाही, आधी ठरवा आणि चला पुढे। मला काही हरकत नाही त्याच्यामध्ये, ठरवा आधी, पण या धोरणाने जाऊ नका। त्याच्यानंतर आणखीन ज्या काही घोटाळे बरेच आहेत। मी आज थोडं काय विचार केला की पहिल्या प्रथम ही बैठक होते, मुंबईत होते, यजमान पद स्वीकारूया आणि जरा ओपनिंग बॅट्समनची भूमिका बजावूया आपण। ओपनिंग बॅट्समनचं कसं असतं की चांगला स्कोर केला तर केला, नाही तर विकेट फेकायची आणि मॅच एन्जॉय करायची। बाकीचे प्लेयर खेळणारे आहेतच, त्यांची बॅटिंग बघू। तर त्यांच्या ज्या काही योजना आहेत त्याच्यात आणखीन एक योजना त्यांनी काढली, हा सुद्धा एक घोटाळा आहे। आणि तुम्हाला मग कळेल की मी नेमकं काय म्हणतोय, तुम्हाला काय करायचंय, मी काय करायचं, हे तुम्ही स्वतःला विचारलं पाहिजे की मी काय करायचं। त्यांनी आणखीन एक जी काही घोषणा केलेली आहे, 50,000 दूत आले ना तुमच्या कानावर, काय योजना दूत,
म्हणजे सरकारच्या योजना या घरोघरी पोहोचवण्यासाठी 50,000 दूत हे यांचेच चेले चपाटे असतात. 50,000 दूतांना 10,000 रुपये पर मंथ, म्हणजे लाडक्या बहिणीला 1,500 रुपये. आणि यांना पोचवायचं नाही, ते आपल्याला पोचवायचं, पण यांच्या योजना पोचवणाऱ्याला 10,000 रुपये. मग त्या दूतांची खोटी नावं दिली जातील, त्याच्यातनं पैसा ओरबाडला जाईल. आणि हा सगळा घोळ जो आहे, हा सगळा जो गोंधळ आहे, हा पुढे चालू ठेवायचा. ज्याप्रमाणे लोकसभेच्या निवडणुकीत मोदी रथ, मोदी सरकार गावागावात अडवले. मोदी सरकार की भारत सरकार? आम्हाला भारत सरकार पाहिजे, मोदी सरकार नकोय, आज सुद्धा नकोय. आणि हा जो काय पैसा आहे तो यांच्या खिशातला नाहीये, हा जनतेचा पैसा आहे. आणि त्या जनतेच्या पैशाची लूट तुम्ही तुमच्या घोटाळेबाज योजनांची जाहिरातबाजी करण्यामध्ये करता आहात. हा घोटाळा आहे. मग ते दूत म्हणून जर का पैसे देऊन गावात फिरणार असतील तर तुम्ही जे सगळे बसलेले आहात ते कोण आहात? तुम्ही आपल्या महाविकास आघाडीचे दूत बनू शकत नाही. गावागावामध्ये जाऊन आपण केलेली चांगली कामं, 2.5 वर्षामध्ये जी आपण चांगली कामं केली ती सुद्धा लोकांना सांगितली पाहिजे. मग करोनातलं काम असेल, शिवभोजन असेल, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती असेल, अनेक गोष्टी तुम्हाला माहिती आहेत सगळ्या. या सगळ्या गोष्टी जसं ते एक थापेबाजी करणार आहेत. अहो, आम्हाला तर 2.5 वर्ष आम्ही भोगली, त्याच्यानंतर आता 2.5 वर्ष तुम्हीच बसलात तिकडे. मग 2.5 वर्षामध्ये जे काय केलं ते खरं खोटं सरकार म्हणून हे सांगतात, काही जनता म्हणून सांगेल तुम्ही काय केलं होतं आणि आम्ही काय केलं होतं. आणि म्हणून मी शिवसैनिकांना एक मागे कार्यक्रम दिला होता. जसं 2014 साली चाय पे चर्चा ही जी काय मोदींनी एक वापरली होती टूम, माझं म्हणणं आहे की आता होऊन जाऊ दे चर्चा, होऊन जाऊ दे चर्चा. तुम्ही काय केलं आणि आम्ही काय केलं. नुसतं तू नालायक आहेस म्हणून मी लायक होत नाही, आम्ही काय केलंय हे सुद्धा त्यांना सांगावं लागेल. आणि निवडणूक लांबवण्याचा जो काय त्यांचा जो खटाटोप चाललाय, महापालिका निवडणुका घेतच नाहीयेत. विधानसभा सुद्धा आता म्हणतायत की एखाद महिना पुढे ढकलतील. हे कशासाठी? तर आपण केलेली कामं ही लोकांना विसरायला लावायची. आपण जे काय करोनामध्ये काम केलं, आपण जे काय सगळं शिवभोजन आता चालू आहे की नाही कल्पना नाही, पण 10 रुपयामध्ये आणि करोना काळामध्ये 5 रुपयात शिवभोजन गरिबांना आपण दिलं, करून दाखवलं आपण. पण ते विसरायला लावायचं आणि स्वतःच्या न केलेल्या योजना थापा मारायच्या त्याच्यात. आता तर अशी माहिती मिळते की घोषणा केल्यात, लाडकी बहीण पैसे कुठून आणायचे. न्यायालय त्यांना फटकारतंय की इकडे नुकसान भरपाई द्यायला पैसे नाहीत, लाडक्या बहिणीची योजना आम्ही थांबवू का. आणि मग सगळेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कोणाचं काय, कोणाचा पायपूस कोणामध्ये नाही, चिडचिड चालले. अनेक जे IAS ऑफिसर आहेत ते मला सांगते की साहेब लवकर या, तुम्ही लवकर या. म्हणजे यांची जी काय दडपशाही चाललेली आहे, दमदाटी चाललेली आहे. आणि आपले मिंदे सांगतात की मी चांगलं सांगतोय तोपर्यंत ऐका, नाही तर दुसरं रूप दाखवावं लागेल. अरे तुमचं रूप दुसरं काय आहे हे सुद्धा लोकांमध्ये पोहोचवण्याचं काम परत तुमचं आहे. बरोबर तुम्ही मुद्द्याला हात घातलात. कारण यांचं खरं रूप जे आहे गद्दार. सरकार पाडायला 50 खोके, लाडक्या बहिणीला 1500 रुपये. आणि मोदींनी म्हटलं होतं 15 लाख तुमच्या अकाउंटमध्ये येतील, तर 15 लाखाचे 1500 का झाले? 15 लाख का झाले? पण एकूण राजकारण जे चाललेलं आहे, काल स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपले सरन्यायाधीश ज्यांच्यावरती आमचा विश्वास आहे, न्यायदेवतेवरती विश्वास आहे, शिवसेनेबाबतचा निर्णय, राष्ट्रवादीचा बरोबरचा निर्णय त्या 50-60 वर्षात नक्की मिळाल्याशिवाय राहणार नाही, मला खात्री आहे. याच्यात चुकीचं काय बोललो मी? नाही, कारण आपण जर सांगितलं की लवकरची तारीख द्या, ते सांगतात तुम्ही आमच्यावरती आम्हाला आदेश नाही द्यायचा. मग आम्ही हात जोडून उभे आहोत, या जन्मी नाही तर पुढच्या जन्मी आम्हाला नक्की न्यायदेवता पावल्याशिवाय राहणार नाही. पण त्यांनी काल एक पत्रकारांशी बोलताना मी बातमीच आणली मुद्दामून, एवढीच बातमी, खरं अख्खं भाषण मी काय पाहिलेलं नाही, पण त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की बांगलादेशमुळे स्वातंत्र्याचे महत्त्व अधोरेखित. बांगलादेशमुळे, ज्या बांगलादेशला आपल्या हिंदुस्थानने स्वतंत्र केला
त्या बांगलादेशामुळे आपल्या देशाचं स्वातंत्र्य जर का अधोरेखित होणार असेल तर आपण कशाला ह्या देशात जन्माला आलो? कोणत्या पदावरती आपण बसलो आहोत? दुसऱ्या देशात काय झालंय? अरे बांगलादेशामुळे स्वातंत्र्य अधोरेखित झालं असेल, महत्व अधोरेखित झालं असेल, तर तिथे जी काय हुकुमशाही होती, दडपशाही होती, तिच्या विरुद्ध जनता रस्त्यावरती उतरली. पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागला, सरन्यायाधीशांना सुद्धा राजीनामा द्यावा लागला. ही लोकशाही बांगलादेशातली तुम्हाला मान्य आहे? परवडणार आहे? आणि स्वातंत्र्याचं महत्व जर का जाणून घ्यायचं असेल तर भूतकाळात डोकावं लागेल. हे आपले चंद्रचूड जी बोलतात ह्या बातमीनुसार, मी माझ्या मनातलं किंवा मी त्यांचं भाषण प्रत्यक्ष पाहिलं नाही, ऐकलं नाही, पण भूतकाळात डोकावं लागेल. चंद्रचूड साहेब मान्य आहे, पण आमचा प्रॉब्लेम असा आहे की आम्ही जेव्हा भूतकाळात डोकावतो ना, तेव्हा आम्हाला रामशास्त्री प्रभूने दिसतात. रामशास्त्री प्रभूने राघोबा दादाला या प्रायश्चित्ताला, या जे काय पाप आहे, हा जो गुन्हा आहे, त्याला देहांत प्रायश्चित्ताशिवाय दुसरं शिक्षा होऊ शकत नाही, हे सांगणारे रामशास्त्री प्रभूने आमच्या भूतकाळात लपलेले आहेत. आणि आपण सुद्धा कधीतरी भूत होणार आहोत, म्हणजे भूतकाळात जाणार आहोत. आजचा जो वर्तमान काळ आहे तो उद्याचा भूतकाळ आहे. मग त्यावेळेला आणखीन कुठे काही घडलं, मग देशाचं स्वातंत्र्य, त्याचं महत्व कळण्यासाठी भूतकाळात डोकावं लागलं, तर मग आम्ही राजकारणी म्हणून काय करतो, आणि चंद्रचूड साहेब तुम्ही सुद्धा या देशाचे सरन्यायाधीश म्हणून काय केलं, हे त्यावेळेच्या भूतकाळामध्ये नमूद झालेलं असेल. हे नमूद झालेलं असेल. आज जी काय आम्ही लढाई लढतो आहोत, ही लोकशाहीचीच लढाई आहे, स्वातंत्र्याचीच आहे. ज्या पद्धतीने हिंदू मुसलमान आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा समाजामध्ये हे जे काय आगी लावत आहेत. आता काय झालं, गेल्या निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजाने भरभरून मतदान केलं, बौद्धांनी केलं, सगळ्यांनी केलं, हिंदूंनी तर केलंच, मराठी माणसांनी केलं. पण मुसलमानांनी मतदान का केलं? उद्धव ठाकरे बरोबर मुस्लिम का आले? मी हिंदुत्व सोडलं. पण करोना काळामध्ये जे काय आपल्या सरकारने काम केलं, हे नालायक आपले महायुतीतले आपले विरोधक जे आपणच त्यांना मोठं केलं, ते विसरले. पण ज्यांना आपण वाचवलं ते मुस्लिम असो, बौद्ध असो, ते नाही विसरू शकले. सीए एनआरसीच्या वेळेला सुद्धा जे काम आपण केलं, एक भयभीत वातावरण झालं होतं सगळं. आता काय करणार? इथल्या लोकांना हाकलून देणार. मी महाविकास आघाडीच्या तर्फे मुख्यमंत्री म्हणून सगळ्यांना सांगितलं होतं की मी एक सुद्धा असं पाऊल केंद्राला उचलायला देणार नाही. जे या देशाचे नागरिक आहेत आणि जे देशावरती प्रेम करतात त्यांना मी इथून जाऊ देणार नाही. म्हणून मुस्लिम आमच्या सोबत आले.